निरोगी आरोग्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स. नंबर 1, हिरव्या भाज्या खाल्ल्याने ॲनिमिया होणार नाही. नंबर 2, चेहरा नेहमी तेजस्वी दिसण्यासाठी एक विलायची पाण्यात टाकून त्यात खडी साखर टाकून हे रात्रभर झाकून ठेवा आणि सकाळी रिकामे पोटी घ्या. हा उपाय 40 दिवस करून बघा, 100% फरक जाणवेल. नंबर 3, पाय किंवा सांधे दुखत असतील तर मोहरीच्या किंवा खोबरेल तेलामध्ये कापूर मिसळून गरम करा आणि कोमट झाल्यावर पायांची सांध्याची हलक्या हाताने मालिश करा. यामुळे पाय किंवा सांधे दुखणे थांबते. नंबर 4, चेहऱ्यावरील सुरकुत्या किंवा चेहऱ्यावरील स्किन लूज झाली असेल तर रात्री झोपताना बदाम तेलाने मसाज करा. यामुळे सुरकुत्या कमी होऊ लागतात. नंबर 5, शेवग्याचे सूप किंवा आहारात शेवगा खाल्ल्याने मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते. नंबर 6, केस गळणे पूर्णपणे कमी करण्यासाठी त्यात कॅस्टर ऑइल, व्हिटॅमिन ई कॅप्सूल, रोजमेरी इसेन्शियल ऑइल घालून कापसाच्या मदतीने केसांच्या मुळांशी लावा. 1 तासाने केस धुवा. यामुळे केसांची मुळे पक्की होऊ लागतात, तसेच केसही झटपट वाढू लागतात. नंबर 7, ज्या स्त्रिया बसताना सरळ पाठ करून बसतात त्या स्त्रियांना पाठदुखी, मानदुखी, मणक्याचे त्रास होणार नाही. नंबर 8, किमान आठवड्यातून एकदा तरी कडुलिंबाचा रस प्यावा. यामुळे पोटातील घाण साफ होऊन चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या छान चमक येते. नंबर 9, शरीरावर सूज आलेली असेल तर काळी मिरी लोण्यासोबत खावी. यामुळे आराम मिळतो. नंबर 10, मसाले भात बनवताना भात मोकळा होण्यासाठी त्यात लिंबू टाका आणि वरून तूप घाला. याने भात चविष्ट लागतो. नंबर 11, भाजलेले फुटाण्यासोबत गूळ खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो. नंबर 12, लहान मुलांना सर्दी, ताप वारंवार होत असेल तर सर्दीवर तुळशीच्या पानांचा रस लावा आणि कफ झाला असेल तर कारल्याचा रस खूप प्रभावशाली असतो, म्हणून लहान मुलांना जरूर द्या. नंबर 13, गुडघेदुखीसाठी फुटाण्याची डाळ खूप फायदेशीर आहे. ही डाळ मिक्सरला बारीक करून त्यात 1 ग्लास दूध, खजूर, थोडासा गूळ टाकून मिक्सरला बारीक करा. हा शेक 15 दिवस घेतल्याने हाडे मजबूत होतात आणि गुडघेदुखी, अशक्तपणा यावर खूप आराम मिळतो. नंबर 14, नाक सतत वाहत असेल तर वाफ घ्या आणि दिवसभरात कोमट पाणी प्यावे आणि रात्री झोपताना हळद टाकून दूध पिल्याने सर्दीवर खूप आराम मिळेल. नंबर 15, पायांना मुंग्या येण्याची समस्या असेल तर शरीरामध्ये व्हिटॅमिन बी ची पातळी कमी झालेली असते, म्हणून आहारात अंडी, चीज, दूध, मासे या पदार्थाचा समावेश करावा. त्यापासून B12 मिळते आणि हाडे मजबूत होतात. नंबर 16, तुमचे शरीर खूप बारीक असेल तर रात्री दुधात 2 चमचे मध मिक्स करून प्यावे. असे नियमित केल्याने तुमचे वजन वाढू लागेल. नंबर 17, अळूची पाने खाल्ल्याने कॅन्सर, हृदयरोगापासून बचाव होतो आणि स्नायू बळकट होतात. नंबर 18, घशातील खवखव कमी करण्यासाठी 1 ग्लास कोमट पाण्यात 1 चमचा मीठ टाकून गुळण्या करा. याने घशातील इन्फेक्शन कमी होते. नंबर 19, केस गळत असतील तर केस पांढरे होत असतील, कोंडा झाला असेल तर घरच्या घरी तेल बनवण्यासाठी 400 ग्रॅम तिळाचे तेल घ्यायचे आणि ते गरम करायला ठेवा. त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा, कलोंजी, मेथीदाणे, जवस प्रत्येकी 2 चमचे घ्यायचे आणि कढीपत्ता टाकून तेल अर्धे होईपर्यंत मंद गॅसवर उकळून घ्या. हे थंड झाल्यावर स्टोअर करा आणि केसांना नियमित लावल्याने केसांच्या अनेक समस्या दूर होतात. नंबर 20, मसूर डाळीचे पीठ, मुलतानी माती, बेसन पीठ, गुलाबजल, थोडे दही मिक्स करून चेहऱ्यावर 15 मिनिटे लावून ठेवा. नंतर चेहरा धुवा. असे आठवड्यातून 2 वेळा करा आणि जर तुमचा चेहरा जास्त कोरडा असेल तर चेहरा धुतल्यानंतर बॉडी लोशन जरूर लावा. यामुळे चेहरा उजळतो आणि चमकदार बनतो. नंबर 21, मधल्या वेळेच्या भुकेसाठी भाजलेले चणे खायला हवेत. यामध्ये लो फॅट असल्यामुळे वजन नियंत्रणात राहते, तसेच यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते आणि स्नायू देखील बळकट होण्यास मदत होते. नंबर 22, कुठलीही भाजी कमी पाण्यात शिजवावी. यामुळे भाजी चविष्ट होते आणि जीवनसत्वे देखील मिळतात. नंबर 23, मधुमेहावर जांभळाची साल किंवा बिया वाळून त्या बारीक कराव्यात आणि लहान चमचाभर हे चूर्ण सकाळ संध्याकाळी पाण्यासोबत 20 दिवस घेतल्याने साखर कमी होते. तसेच जांभूळ खाल्ल्याने सुद्धा साखर नियंत्रणात राहते. नंबर 24, भोपळा कापून डोक्यावर लावल्याने दृष्टी वाढते. नंबर 25, नेहमी मशीनऐवजी हाताने कपडे धुवावेत. हाताने कपडे धुतल्यामुळे हृदय मजबूत होते, तसेच स्नायू देखील बळकट होतात. नंबर 26, कुठल्याही भाजीला तर्री आणण्यासाठी तेलामध्ये तिखट मसाले परतून घ्यावे, मगच भाजी बनवावी.
तसेच भाजी मंद गॅसवर उकळावी, त्यामुळे रंग आणि तर्री छान येते. नंबर 27. तीळ पाणी घालून पाट्यावर वाटावे व त्यात तूप घालून चाटल्यास रक्ती मूळव्याध कमी होतो. नंबर 28. दुधाबरोबर भजी, चाट, चिवडा, समोसे यांसारखे तिखट खारट पदार्थ खाऊ नये. असे विरुद्ध आहार खाल्ल्याने त्वचा विकार निर्माण होतो. नंबर 29. लसूण देशी तुपात गरम करून खावे, यामुळे रक्त पातळ होण्यास मदत होते. नंबर 30. नारळ पाणी आणि कलिंगडचा रस पिल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते, ज्यामुळे आपल्या हृदयाशी संबंधित आजाराचा धोका कमी होतो. नंबर 31. चेहऱ्यावरील काळेपणा आणि काळे डाग कमी करण्यासाठी दुधात चंदन पावडर मिक्स करून चेहऱ्यावरील काळ्या डागांवर लावल्यास ते डाग लवकर निघून जातात आणि त्वचा देखील उजळते. नंबर 32. सकाळी उपाशीपोटी मखाने खाल्ल्याने ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी खूप फायदा होतो. नंबर 33. कफ झाल्यास खडीसाखर, हळद, कोरफडीचा रस हे मिश्रण मधासोबत चाटावे, याने कफ बाहेर पडण्यास मदत होते. नंबर 34. जेवणानंतर नेहमी अर्ध्या तासानंतर पाणी प्यावे, यामुळे जेवण व्यवस्थित पचते आणि पोटाच्या समस्या होत नाहीत. नंबर 35. दररोज एक सफरचंद खाल्ल्याने कोणतेही आजार होत नाहीत. नंबर 36. वजन कमी करण्यासाठी गरम पाणी प्यावे, यामुळे हळूहळू वजन कमी व्हायला लागते. नंबर 37. सूर्यास्तानंतर कधीही दही खाऊ नका. दही खाण्याची योग्य वेळ सकाळ व संध्याकाळपर्यंत कधीही खाऊ शकता. नंबर 38. अंगावर पुरळ किंवा घामोळे आल्या असतील तर कडुलिंबाच्या पानांचा लेप करून घामोळ्यांवर लावा. घामोळ्या किंवा पुरळ नाहीशा होतात. नंबर 39. ताप आल्यास कारल्याची भाजी खावी. नंबर 40. उन्हामुळे डोके दुखत असल्यास दुधी भोपळ्यातील पांढरा गर काढून बारीक कुटावा व हा लेप कपाळावर लावावा, याने डोकेदुखी थांबते. नंबर 41. तोंड आले असेल, तोंडात व्रण आलेला असल्यास कारल्याच्या रसामध्ये थोडी तुरटीची पूड टाकून गुळण्या केल्यास तोंडातील व्रण बरे होतात. नंबर 42. रोज दुपारी पपई खाल्ल्याने सांधेदुखी कमी होते. या महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला उपयोगात येत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.